नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी, पारंपरिक आणि तोंडात विरघळणाऱ्या सातूचे पिठाचे लाडू. हे लाडू मी होळीमध्ये उरलेल्या गाठीपासून बनवले आहे आणि याची चव इतकी भन्नाट लागते की एक खाल्ला की लगेचच दुसरा खावासा वाटतो. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. हे लाडू खूप कमी साहित्यामध्ये तयार होतात. या रेसिपीसाठी मी घेतलं आहे 2 वाटी सातूचं पीठ, 1 वाटी साजूक तूप आणि गाठी घेतली आहे. ही गाठी आपण क्रश करून वापरणार आहोत, तर ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी तुम्हाला. आणि चवीसाठी घेतली आहे वेलची पूड. सर्वात आधी आपण कढईमध्ये तूप गरम करायला घेतलं आहे. तूप गरम झालं की आपण याच्यात सातूचं पीठ टाकून द्यायचं. आता हे पीठ मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे. या स्टेपमध्ये अजिबातही घाई करायची नाही आहे, कारण मंद आचेवर भाजल्यामुळेच लाडूंना खमंग स्वाद येतो. सातूचं पीठ भाजताना सतत हलवत राहायचं, नाहीतर ते खाली लागू शकते. आता बघा, पिठाचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात झाली आहे. घरभर खूप सुंदर सुगंध पसरला आहे. तूप आणि सातूचं पीठ एकत्र भाजल्यामुळे लाडू खूप मऊ बनतात. हे पीठ व्यवस्थित भाजले गेले पाहिजे, नाहीतर लाडूला कच्चेपणा जाणवतो. तूप आणि सातूचं पीठ हे आपण छान व्यवस्थित सोनेरी रंगाचं होतपर्यंत भाजलेलं आहे. याचा रंग बघूनच आपल्याला समजायला येते की आता पीठ भाजून आपलं रेडी आहे. आता आपण हे पीठ असंच झाकून ठेवूया थंड होतपर्यंत, आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्यात गाठीची पावडर करून टाकायची आहे. कारण की जर गरम याच्यात आपण टाकलं तर ते साखर आपलीशी वितळू शकते आणि लाडू छान बांधले नाही जाणार. आता मी घेतले आहे गाठी आणि ते छान आता आपण क्रश करून घेणार आहे. क्रश केल्यावर त्यातले जे पण धागेदोरे आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे आणि गाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन छानपैकी त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आतापर्यंत आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. या मिश्रणमध्ये आपण टाकूया पिठी साखर. पिठी साखर 2 वाटी तयार झालेली होती ही. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत. साखर आणि सातूचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येक लाडूला छान गोडवा येतो. मिश्रण हलक्या हाताने मिक्स करायचं आणि घाई अजिबातही करायची नाही. मिश्रण छान मिक्स करून घेतलं की तुपाचा सुगंधही छान येतो. ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये खूप चविष्ट बनते. हाताने मिक्स केल्यामुळे तूप आणि साखर सगळीकडे छान लागते. आता जवळपास आपलं मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालं आहे. हे मिश्रण थोड्या वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे साखर आणि तूप सातूचं पीठ छान सेट होते. थोड्या वेळ रेस्ट दिल्यामुळे सातूचं पीठ बांधायला थोडी इझी जातात आपल्याला. लाडू बनवण्यासाठी ही छोटीशी स्टेप खूप उपयोगी पडते. 15 ते 20 मिनटे हे मिश्रण आपण सेट करायला ठेवलेलं होतं. 20 मिनटानंतर मी आता हे याचे लाडू बांधायला घेतले आहे. आता हाताने लाडू खूप छान वळून घ्यायचे. इथे खमंग सातूच्या पिठाचे लाडू तयार झाले आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी बनली होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा.